तर विद्यार्थ्यांनो इकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी 420 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे। सध्या आपल्याला जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर 199 मध्ये मिळेल, नाही तर तुम्हाला ते 300 रुपयाला पडेल। आता जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब तुम्ही नसेल केलेले, लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो। आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच द्यायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्नात विचारलेलं आहे की नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क विभागाची अधिकृत वेबसाईट खालीलपैकी कोणती आहे। तर या ठिकाणी पूर्ण वाचत नाही, थोडासा क्वेश्चन्स पर्याय खूप मोठे आहेत, तर आपण डायरेक्ट उत्तर कव्हर करूया। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 2 या ठिकाणी योग्य आहे। www.igr.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट असलेली कळते। घेऊया पुढचा प्रश्न। तर प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, द्वीपकल्प खालीलपैकी कशास म्हणतात ते सांगायचं आहे। द्वीपकल्प कशाला म्हणतात? चारही बाजूने पाणी असल्याने म्हणतात का, 3 बाजूने पाणी व एका बाजूने जमीन किंवा तिन्ही बाजूने जमीन? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे। तिन्ही बाजूने पाणी व एका बाजूने जमीन असलेल्या ठिकाणाला काय म्हणतात? या ठिकाणी द्वीपकल्प असे संबोधतात। प्रश्न तिसरा कव्हर करूया। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 2011ची जनगणना कितवी जनगणना होती ते विचारलेलं आहे। 2011ची म्हणजे शेवटची झालेली। चला, 5वी होती का, 7वी, 4थी किंवा 3री? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे। 2 7व्या क्रमांकाची जनगणना जी की शेवटची झालेली 2011ची स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची आहे। प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत ते विचारलेलं। मिठागरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचं आहे। ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी रत्नागिरी, रायगड, ठाणे किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर योग्य राहणार आहे 2, म्हणजेच रायगड या जिल्ह्यामध्ये मिठागरे असलेले लक्षात येतात। मिठागरे म्हणजे काय की मिठाचे साचे असतात विद्यार्थ्यांनो, ठीक आहे। तर या ठिकाणी कव्हर करूया। प्रश्न 5वा, अणुविज्ञानाचे जनक असे कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते विचारलेले आहे। कोणाचे? अणुविज्ञानाचे जनक। होमी भाभा, अल्बर्ट आइन्स्टाईन, थॉमस मनरो, निकोला टेस्ला? तर ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। भारताच्या अणुविज्ञानाचे जनक होमी भाभा यांना संबोधतात। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न आहे 6वा की सिंधू व सतलज दरम्यान असलेला हिमालय कोणत्या नावाने ओळखला जात असतो? 2 नद्या आहेत, एक आहे सिंधू, दुसरी आहे सतलज। तर पंजाब हिमालय, नेपाळ हिमालय, आसाम हिमालय किंवा वरील नाही? ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। पंजाब हिमालय या नावाने सिंधू सतलज या दरम्यान असलेल्या हिमालयाला ओळखले जात असते। 7व्या प्रश्नात विचारलेलं खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अजिंठा टेकड्यांमध्ये होतो ते विचारलेलं आहे। अजिंठा टेकड्यांमध्ये कोणत्या नदीचा उगम होत असतो? मांजरा, पूर्णा, या ठिकाणी पैनगंगा किंवा वर्धा? तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील। पैनगंगा या नदीचा जो उगम आहे अजिंठा टेकड्यांमध्ये होतो हे आपल्या सर्वांना कळते। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न आहे 8वा। तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तरेकडे खालीलपैकी कोणते राज्य आहे? उत्तरेकडे कोणते राज्य येते महाराष्ट्र राज्याच्या? ऑप्शन्स मध्ये आहे छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश किंवा गोवा? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 2, मध्य प्रदेश हे राज्य उत्तरेकडे आपल्या राज्याच्या स्थित आहे हे कळते। प्रश्न 10वा की हाडांच्या वाढीसाठी पुढीलपैकी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते ते सांगायचं आहे, जे हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे। ड जीवनसत्व, ब जीवनसत्व, क किंवा अ जीवनसत्व? ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। ड जीवनसत्व जे आहे हाडांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले कळते। 11व्या प्रश्नात विचारलेलं एखाद्या राज्याचे नाव बदलायचे असेल तर त्याचा जो अधिकार आहे राज्यघटनेने कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे, कोणाकडे दिलेला आहे राज्याचे नाव बदलण्याचा? पंतप्रधान, संसद, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल? तर भारतीय संसदेकडे कोणत्याही राज्याचे नाव बदलण्याचा किंवा सीमा कमी किंवा जास्त करण्याचा जो अधिकार आहे तो
असतो. 12व्या प्रश्नात स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना कोठे केली होती ते विचारलेलं आहे. रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आला तर स्वामी विवेकानंद यांनी पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात किंवा तामिळनाडू. ऑप्शन्स क्रमांक 1 पश्चिम बंगाल या ठिकाणी जे आहे रामकृष्ण मठाची स्थापना करण्यात आलेली होती. 13व्या प्रश्नात विचारलेला आहे वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण पुढीलपैकी कोणते आहे. वाऱ्याचा वेग मोजण्याचे नॉट आहे का, अमिनोमीटर, वॅट किंवा होल्ड. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 1 नॉट हे वाऱ्याचा परिमाण मोजण्याचे एकक असलेले लक्षात येते. प्रश्न 14वा असा आहे बालविवाह बंदी कोणत्या कायद्याने करण्यात आलेली होती. बालविवाह बंदी तर संमती कायदा, शारदा कायदा, सतीबंदी कायदा किंवा वरील नाही. तर बालविवाह बंदी विद्यार्थ्यांनो कोणत्या कायद्याने करण्यात आलेली होती. ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच शारदा नावाचा कायदा, शारदा कायदा, जो की 1929 या वर्षी विद्यार्थ्यांनो संमत झालेला होता. या कायद्यानुसार जे आहे मुलीचे लग्नाचे वय कमीत कमी 14 तसेच मुलाचे कमीत कमी विद्यार्थ्यांनो किती करण्यात आलेले होते तर 18 वर्ष करण्यात आलेले होते. हे लक्षात घ्यायचं आहे. 15वा प्रश्न असा आहे ज्या जमिनीचे महसूल मिळत नसे त्यांना जप्त करण्यासाठी पुढीलपैकी कोणते कमिशन नेमण्यात आलेले होते. जेही जमिनीचे महसूल मिळत नसे त्या. तर बारडोली, सायमन, इनाम किंवा खालील एक आहे. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3 इनाम कमिशनची स्थापना जी आहे ज्या जमिनीचे महसूल मिळत नसे त्यांना जप्त करण्यासाठी करण्यात आलेली होती. शेती क्षेत्रामध्ये पुढीलपैकी कोणता पुरस्कार दिला जात असतो. शेती क्षेत्रामध्ये सोपा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला येत असेल तर भारतरत्न दिला जातो का, धनवंतरी किंवा ध्यानचंद किंवा नॉर्मन बोरलॉग. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. नॉर्मन बोरलॉग हा जो पुरस्कार आहे शेती क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो हे कळते. प्रश्न 17वा दैनंदिन आहारामध्ये अजीवनसत्व मुख्यत्वे कशामुळे प्राप्त होत असते. अजीवनसत्व प्राप्त कशामुळे होत असते. ऑप्शन्समध्ये दिलेली आहे फायटिंग, कॅरोटीन, टॅनिन किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. कॅरोटीन पासून दैनंदिन आहारामध्ये अजीवनसत्व अत्यंत भरपूर प्रमाणामध्ये प्राप्त होत असते हे कळते. 18वा प्रश्न सातताल सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते विचारलेलं आहे. सरोवराचं नाव सातताल आहे. ऑप्शन्समध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड किंवा पंजाब. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. उत्तराखंड राज्यामध्ये सातताल सरोवर हे स्थित आहे. प्रश्न 19वा कव्हर करूया. देशी वृत्तपत्रांवर नियंत्रण ठेवणारा कायदा कोणी संमत केला होता ते सांगायचं आहे. जे की देशी वृत्तपत्रावर फक्त नियंत्रण ठेवणारा होता. तर लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. लॉर्ड लिटन यांनी देशी वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायदा केलेला होता. त्या कायद्यामुळे बरेच देशी वृत्तपत्र बंद पडलेले होते. तर 20व्या प्रश्नात लंडनमध्ये सर्वप्रथम शाखा उघडणारी पुढीलपैकी कोणती बँक होती ते सांगायचं आहे. जिने लंडनमध्ये सर्वप्रथम शाखा उघडलेली होती. इम्पेरियल बँक, कॅनडा बँक, बँक ऑफ इंडिया किंवा RBI. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 बँक ऑफ इंडिया ही बँक सर्वप्रथम लंडनमध्ये शाखा उघडणारी ठरलेली आहे. 21वा प्रश्न द्राक्षाची सर्वात मोठी बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते विचारलेलं आहे. फळ आहे द्राक्ष. तर नाशिक, नागपूर, जालना किंवा पालघर. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेली लक्षात येते. नागपूर या जिल्ह्यामध्ये कोणत्या फळाची बाजारपेठ आहे असं सांगायचं आहे. कोणत्या फळाची बाजारपेठ आहे नाशिकमध्ये. संत्रा, द्राक्ष, आंबा किंवा चिकू. ऑप्शन्स क्रमांक 1 संत्र्याची बाजारपेठ जी आहे विद्यार्थ्यांनो सर्वात मोठी नागपूरमध्ये असलेली लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 23वा. हिरालाल चौधरी हे कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात ते आपल्याला विचारलेल्या प्रश्नामध्ये दिसून येते. व्यक्तीचं नाव लक्षात घ्या. हिरालाल चौधरी यांनी आहेत. सुवर्ण क्रांतीचे म्हणतात का, नील क्रांती, हरित क्रांती किंवा गुलाबी क्रांती. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2 नील क्रांतीचे जनक असे हिरालाल चौधरी यांना संबोधले जात असते. 24वा प्रश्न पाहूया. भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेले होते. अंमलात आलेला दिवस विचारलेला नाही आहे.
स्वीकारण्यात आले कोणत्या दिवशी ते सांगायचं आहे. 22 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949, 29 नोव्हेंबर 1949 किंवा या ठिकाणी 28 नोव्हेंबर 1949. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान हे स्वीकारण्यात आलेले होते. अंमलात आलेले कधी होते तर या ठिकाणी 26 जानेवारी 1950ला अंमलात आलेले आहे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 25वा की विभवांतराचे एकक पुढीलपैकी कोणते आहे विचारलेलं. विभवांतराचे एकक सांगायचे आहे. ऑप्शन्समध्ये आहे एम्पियर, कुलोम, व्होल्ट किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. व्होल्ट हे विभवांतराचे एकक असलेले आपल्या सर्वांना कळते. प्रश्न 26वा कव्हर करूया. भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ते सांगायचं आहे, जे की भारतातील सर्वात मोठा आहे. शिवसमुद्र, श्रीशैलम, कोयना किंवा नागार्जुन. ऑप्शन्स क्रमांक 3 कोयना हा जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात मोठा असलेला आपल्या सर्वांना कळतो. प्रश्न 27वा असा आहे. सह्याद्रीचा मंद उतार पुढीलपैकी कोणत्या दिशेला आहे ते सांगायचं आहे. मंद उतार सह्याद्रीचा विचारलेला. तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर पूर्व दिशेला असलेला आपल्याला कोणाचा तर सह्याद्रीचा कोणता मंद उतार असलेला लक्षात येतो. तर प्रश्न 28वा. सूर्य मंदिर खालीलपैकी किंवा पुढीलपैकी कोणी बांधलेले आहे ते विचारलेलं आहे. मंदिराचं नाव लक्षात घ्या. सूर्य मंदिर आहे. भगत देव, विठ्ठल देव, नरसिंह देव किंवा वरील नाही. तर नृसिंह देव यांनी कोणते सूर्य मंदिर बांधलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 29वा प्रश्नात विचारलेलं की राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते किंवा स्थित आहे. डाळिंब संशोधन केंद्र सातारा, सोलापूर, सांगली किंवा जालना. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे स्थित असलेले लक्षात येते. प्रश्न 30वा कव्हर करूया. वेंगुर्ला हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं. ठिकाणाचं नाव वेंगुर्ला आहे. डाळिंब, आंबा, द्राक्ष किंवा काजू. ऑप्शन्स क्रमांक 4 काजू फळासाठी प्रसिद्ध कोणते ठिकाण आहे. वेंगुर्ला हे ठिकाण आहे. तर आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना आपल्याला पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, सर्वांशी महत्त्वाची आहे, ऐकून जायचं आहे. 420 पेजेसचे PDF सध्या विद्यार्थ्यांनो आपल्याला 199 मध्ये मिळत आहे. जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर हे PDF कशासाठी महत्त्वाचे आहे. नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे PDF ला घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यांनी तर नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन विद्यार्थ्यांना नक्कीच दाखवायचा असतो, गरजेचे असते. तर लगेच लाईक पण करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.